हरि ओम. ओंकार योग यूट्यूब चॅनलमध्ये मी आनंद. सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण शरीरातले वेगवेगळे चक्र जाणून घेणार आहोत. ही चक्र म्हणजे काय तर ऊर्जा केंद्र, एनर्जी सेंटर्स. ही चक्र असतात कुठे? आपला पाठीचा कणा म्हणजे स्पायनल कॉलम मध्ये आणि आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांवर ही चक्र परिणाम करतात. आपल्या उपनिषदांमध्ये असलेली चक्राची स्थानं आणि मॉडर्न सायन्सनुसार असलेली प्लेक्सस याची स्थानं एक्झॅक्टली आयडेंटिकल म्हणजे बरोबर मिळती जुळती आहेत. सप्तचक्रांच्या मालिकेतलं चौथा चक्र कोणतं आहे? अनाहत चक्र म्हणजेच कार्डियक प्लेक्सस. याचं स्थान कुठे आहे? हे आपल्या हृदयाच्या पाठीमागे. हृदयाचं स्थान त्याच्या किंचित पाठीमागे, पाठीच्या कण्यामध्ये याचं स्थान आहे. याला पाकळ्या म्हणजे टर्मिनल्स किती आहेत? 12. आणि ह्या चक्राचं कार्य व्यवस्थित असेल तर कुठल्या कुठल्या अवयवांवर हे चक्र परिणाम करतं? आपलं हृदयाच्या संबंधित जवळच्या असलेल्या सर्व प्रमुख रक्तवाहिन्या, फुफ्फुस, रक्ताभिसरण संस्था, या सगळ्या अवयवांच्या म्हणजे अत्यंत महत्वाचं चक्र आहे. महत्वाचे कार्य या चक्रामुळे नीट होतात. आणि या चक्रात जर असंतुलन झालं किंवा चक्र ब्लॉक झालं तर अर्थातच काय होणार आहे? आपल्या हृदयाच्या संबंधित असलेले सगळे जे काही कार्य आहेत याच्यात बिघाड उत्पन्न होईल. श्वसन संस्था याच्यामध्ये बिघाड निर्माण होऊ शकतो. यासाठी हे चक्र संतुलित असणं अतिशय महत्वाचं आहे. प्रत्येक चक्रच अतिशय महत्वाचं आहे. तसंच हे चक्र सगळ्यात महत्वाचं यासाठी आहे की याच्यावरच आपलं जीवन अवलंबून आहे. कारण श्वसन आणि हृदयाची योग्य कार्यक्षमता हे टिकून राहण्यासाठी हे चक्र संतुलित राहणं गरजेचं आहे. तसंच ह्या चक्राशी संबंधित भावना कोणत्या आहेत? तर दयाभाव, करुणा, प्रेम किंवा पवित्रता, पावित्र्य या भावना या चक्राशी निगडीत आहेत. म्हणजे हे चक्र जर असंतुलित झालं तर ह्या भावना माणसाच्या मधल्या बिघडतात. म्हणजे माणूस हे चक्र बिघडलं, ब्लॉक झालं तर काय होईल? दयाभाव जाऊन हिंसक होऊ शकतो. त्याच्यामध्ये प्रेम भावना नाहीशी होऊ शकते. पावित्र्याच्या कल्पना झुगारून देऊ शकतो ती व्यक्ती. अशा पद्धतीने हे चक्र ह्या भावनांशी, महत्वाच्या भावनांशी पण निगडीत आहे. त्यामुळे हे चक्र संतुलित राहायला हवं असेल तर त्याच्यासाठी बीजमंत्राची साधना केली पाहिजे. आणि याच्यासाठी बीजमंत्र कोणता आहे? आणि हा एक राहिलं, ह्या चक्राचा रंग कोणता सांगितलाय? रंग आहे हिरवा. आणि या चक्राचा बीजमंत्र आहे यम. य वर अनुस्वार यम. आणि बीजमंत्राची साधना कशी करायची? ओंकाराला जोडून, म्हणजेच ओम यम, ओम यम, ओम यम. या पद्धतीने सलग 5 मिनिट दररोज असा अनेक दिवस तुम्ही या चक्राच्या बीजमंत्राची साधना केलीत तर अनाहत चक्र आणि त्याच्यावर अवलंबून असले हे सर्व महत्वाचे अवयव आणि महत्वाच्या भावना नियंत्रित आणि संतुलित राहण्यास निश्चित मदत होईल. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच पुढच्या चक्राचा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येणार आहे. तोपर्यंत हरि ओम.